नमस्कार. निर्मला रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण कॉर्नफ्लॉवर, मिल्क पावडर या मावा न वापरताच फक्त दुधापासून मलाई रोलचे आईस्क्रीम बघणार आहोत. मार्केटमध्ये मिळते त्याहीपेक्षा छान अशी चवीची ही आईस्क्रीम बनली जाते. एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी आहे. तर इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. तर सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं आधी पाणी घालून घ्यायचं, मग दूध घालून घ्यायचं, म्हणजे तळाशी असं दूध लागलं जात नाही, छान असं तापलं जातं. तर गॅस मध्यम आचेवर ठेवून दुधाला चांगली अशी उकळी आणून घ्यायची. चमच्याने एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे. आणि आता इथे थोडंसं मी केसर घातलेलं आहे, ऑप्शनल आहे, पण दुधाला छान असा रंग येण्यासाठी केसर घेतलं आहे. तर इकडे कोमट पाण्यामध्ये 10 काजू, 10 बदाम भिजवून घेतलेत. बदामाची पूर्णपणे साल काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. आणि आता ही तापून घेतलेल्या दुधामध्ये घालून व्यवस्थित एकत्र करून आपल्याला दूध पूर्णपणे असं आटवून घ्यायचं आहे. दूध इकडे बघितलं तुम्ही, मस्त रंग आलेला आहे केसरमुळे आणि बऱ्यापैकी तापून पण झालेलं आहे, चांगलं आटलेलं आहे. तर आता साखर आपल्याला इथे कॅरेमल करून घ्यायची. तर इथे 1 वाटीभर साखर घेतली, वजनाने 200 ग्रॅम आहे 1 लिटरसाठी. तर आता इथे पाणी न घालताच आपल्याला पूर्णपणे साखर अशी विरघळून घ्यायची, म्हणजे कॅरेमल करून घ्यायची. तर छान असा रंग येतो आईस्क्रीमला यामुळे. पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही. अशीच आपल्याला गॅस मध्यम आचेवर ठेवून पूर्णपणे साखर कॅरेमल करून घ्यायची. तर इथे साखर पूर्णपणे कॅरेमल झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता इथे तापवलेल्या दुधामध्ये घालून घ्यायची आणि एकदम थोडी थोडी करून घालायची आणि लगेच चमच्याने एकत्र करायची, नाही तर दूध पटकन असं अंगावर येतं, ओतू जातं, गरम असतं. त्यामुळे जरा थोडं थोडं घालून व्यवस्थित एकत्र करायचं. तर इथं कॅरेमल शुगर पूर्णपणे आपण दुधात घालून घेतले आणि आता एकत्र करून घ्यायची. गॅस एकदम कमी आचेवरच ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान असा दुधाला रंग आलेला आहे. अगदी मार्केटमध्ये आपण कुल्फी विकत आणतो तसाच. आता सर्वात शेवटी विलायची पावडर घालून घेतली, व्यवस्थित एकत्र केलं आणि आता दूध पूर्णपणे आटून झालेलं आहे छान असं. आता थंड करून घ्यायचं आणि इथे दूध आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे. हे बघा, एकदम घट्ट असं रबडीसारखं छान तयार झालं आणि चवीलाही खूप छान अगदी लागले जाते. तर इथे ग्लासमध्ये मी थंड केलेलं दूध घालून घेत आहे आईस्क्रीम बनवण्यासाठी. इथे तुम्ही आईस्क्रीमच्या कांड्यामध्ये ग्लासमध्ये टाकून असा आईस्क्रीम कांडी कुल्फीसारखं करून घेऊ शकता आणि असा रोलही बनवून घेऊ शकता. आता बारीक कट करून घेतलेला पिस्ता घालून घेतलेला आहे. वरती बटर पेपर लावून एकदम पॅक करून घ्यायचं आहे असं, किंवा असं झाकण पण ठेवू शकता तुम्ही दुसरं काही, किंवा एक असा उभट डब्बा असेल लांबवाला, तर त्यात पण हे दुधाचं मिश्रण घालून आईस्क्रीम बनवून घेऊ शकता. किंवा आईस्क्रीम कांड्या वापरूनही तुम्ही आईस्क्रीम कांडीसारखंही खाऊ शकता. तर इथे आता एक रात्रभर आपण हे मलाई रोल बनवण्यासाठी ठेवलं होतं ग्लास फ्रीजरमध्ये. तयार आहे आता. 4 ते 5 तासातच तयार होतं, ओव्हरनाईट ठेवायची गरज येत नाही. पण मी रात्री आईस्क्रीम बनवली तर पूर्ण रात्रभरच ठेवलेली होती. तर छान आता आपला मलाई रोल तयार आहे. काढून घेऊया. तर सुरुवातीला एकच काढून घेऊया. थोडासा वेळ लागला जातो, हलकंसं पाण्यामध्ये ग्लास डिप करून असं पटकन निघाली जाते. तर हे बघा, छान असा आपला मलाई रोल तयार आहे. चवीला अप्रतिम असा झालेला आहे. दुसरा आपण ग्लासातलं नंतर काढूया. याला पहिलं कट करून घेऊया छान असं. तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओ बघत जा आणि या पद्धतीने हा मलाई रोल करून खाऊनही बघा. खूप छान चवीला झालेला आहे. तर मस्त असा थंड एकदम आणि अप्रतिम चवीचा मलाई रोल आईस्क्रीम आपली तयार आहे. धन्यवाद माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल.